नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे गुणाकार कसा करावा। या टॉपिकवर आपण आजचं लेक्चर घेणार आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला आपली जे पारंपरिक पद्धत आहे म्हणजेच जे आपण आजपर्यंत वापरत आलेलो आहेत त्याच पद्धतीने मी सुरुवातीला तुम्हाला गुणाकार करून दाखवणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला अशा दोन पद्धती देणार आहे गुणाकार करण्याच्या की ज्या पद्धतीचा तुम्ही वापर जेव्हा गुणाकार करता तेव्हा जर केलात तर नक्कीच मित्रांनो तुमचं गुणाकाराचं जे काही उत्तर आहे ते योग्य येईल आणि तुम्हाला कमी वेळ लागेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइडवर मी दोन गुणाकार मांडून घेतलेले आहेत। एक गुणाकार छोटा दिसत आहे आणि दुसरा मोठा आहे। अर्थातच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 433 या संख्येला 12 या संख्येने गुणायचं आहे, म्हणजेच 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला गुणायचं आहे। आता 12चा पाडा आपल्याला येतो म्हणून आपण काय करणार, 12 ने डायरेक्ट गुणणार। पहा 12 त्र्यांग 36, 36 ला 6 हातच्याले 3 या ठिकाणी 3 लिहू। परत पहा 12 त्र्यांग 36, 36 आणि 3 होतात 39, 39 ला 9 लिहू, हातच्याले 3 लिहू। 12 चौक 48, 48 आणि 3 होतात विद्यार्थी मित्रांनो 51। आणि पहा 12 ने जेव्हा आपण 433 या संख्येला गुणलेला आहे 3 अंकी संख्येला तेव्हा आपल्याकडे उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो 5196। आता पहा 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने आपल्याला गुणायचं आहे, म्हणजेच 4805 या संख्येला जर आपण 539 या संख्येने जर गुणत असाल तर उत्तर काय येते ते आपण पाहू। पण आपण गुणाकार कोणत्या पद्धतीने करत आहोत, सध्या पारंपरिक जे आपण आजपर्यंत वापरत आलो किंवा करत आलो त्याच पद्धतीने। पहा 9चा पाडा आपण काय करू, 5 पर्यंत म्हणू, म्हणजेच 9 5 45 होतील विद्यार्थी मित्रांनो। पहा 9 5 45, 45 ला 5 हातच्याले किती होणार 4, 9 0 0 0 या 4 ला 4 जे हातच्याला आलेले आहे ते 8 9 72, 72 ला विद्यार्थी मित्रांनो 2 आणि हातचे किती येणार या ठिकाणी 7 येणार। पहा त्यानंतर 9 चौक 36, 36 आणि 7 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, पहा 36 37 38 39 40 41 42 43 होणार। 43 ला मित्रांनो पहा 43 ला आपल्याला 43च लिहायचे आहेत। का बरं, कारण या 4च्या समोर कुठलाही अंक नाही। आता या ठिकाणी मी अधिक दिलेला आहे, अधिक का द्यायचा तर ते पण आपल्याला फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। काही जण 0 देतात, काही जण अधिक देतात, काही जण स्टार देतात, पण ते का द्यायचं तर मित्रांनो पहा या ठिकाणी हे 3 जे आपल्याला दिसत आहे हे 3 आपल्याला दशक स्थानी दिसत आहे। कोणत्या स्थानी दिसत आहे, दशक स्थानी। मग आता या 3 ने जेव्हा ज्या बी कोणत्या संख्येला आपण गुणत आहोत तर एक अंक सोडून आपल्याला प्रत्येक जे काही उत्तर येईल ते आपल्याला या ठिकाणी समोर लिहायचं आहे, म्हणून आपण एक स्टार किंवा एक आपण अधिकचं चिन्ह दिलेले आहे। आता पहा 3 ने मी सर्व संख्यांना गुणून घेत आहे। 3 5 15, 15 ला या ठिकाणी 5 आणि हातचे किती घेणार 1 घेणार। 3 0 0 1 ला 1 या ठिकाणी लिहून घेऊ। परत पहा 8 त्रिक 24 किंवा 3 8 24, 24 ला 4 आणि हातचे किती घेणार विद्यार्थी मित्रांनो 2 घेणार। परत पहा 3 चौक 12 किंवा 4 त्रिकम 12, 12 आणि 2 किती होतात 14 आणि हे 14 जशास तसं लिहिले। 14 का लिहिलं, कारण 4च्या समोर कोणताही अंक नाही। आता या ठिकाणी पहा इथं एक आपण प्लस दिला, इथं एक प्लस दिला, या ठिकाणी 2 प्लस किंवा स्टार 0 आपण का देत आहोत तर मित्रांनो पहा तिसरी संख्या आपल्याला शतक स्थानी आहे, म्हणून आपण 2 अंक सोडून आपण आता त्याचं जे काही उत्तर येईल ते आपण समोर लिहिणार आहोत। आता पहा 5 गुणिले 5 म्हणजेच 5 5 25, 25 ला या ठिकाणी 5 लिहू। परत विद्यार्थी मित्रांनो 2 हे आपण हातचे धरू, पुन्हा 5 0 0 2 ला 2 हे आपण या ठिकाणी 2 लिहून घेऊ। पुन्हा नंतर 8 पंचे 40 किंवा 5 40, 40 ला 0 लिहू आणि हातचे किती घेऊ 4 घेऊ विद्यार्थी मित्रांनो। पहा परत
5 चोक 20, 20 आणि 4 किती होतात तर 24 होतात आणि हे 24 आपण जशास तसे लिहिलेले आहेत. 4च्या समोर कोणताही अंक नाही म्हणून. आता या सर्व जे काही आपल्याला नंबर्स आलेले आहेत, अंक आलेले आहेत, यांची आपण काय करू बेरीज करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. पहा 5 ला 5, 4 आणि 5 किती होतात 9 होतात. परत पहा 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, या ठिकाणी 8, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 9 ला 9, 4 आणि 4 8. पहा विद्यार्थी मित्रांनो 4 आणि 1 होतात 5, परत 2 ला 2. मग आपल्याला उत्तर किती मिळालं विद्यार्थी मित्रांनो. पहा तुम्ही असं पण वाचू शकता, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष असं पण वाचू शकता. पण मी तुम्हाला सांगत आहे 25,89,895 हे या गुणाकाराचं काय आहे उत्तर आहे. या दिलेल्या गुणाकाराचं हे उत्तर आहे. आता ही कोणती पद्धत झाली मित्रांनो पारंपरिक, जी आपण पहिलीपासून म्हणा किंवा किमान 3री 4थी पासून तरी आपण शिकत आलोय. आता तर आपले नर्सरीचे LKG चे विद्यार्थी मित्रांनो गुणाकार छोटे छोटे का होईना पण ते गुणाकार करतात. पण जेव्हा आपण होतो 1ली 2रीला असेल तर आपण 3री 4थी पासून साधारणतः गुणाकार करायला शिकलो होतो. आता मित्रांनो आतापर्यंत जे मी काय तुम्हाला 2 गुणाकार शिकवलेले आहेत किंवा सांगलेले आहेत, हे गुणाकार मित्रांनो तुमच्यासाठी कुठलेही नवीन नाहीत. म्हणजेच काय तर ही आपली पारंपरिक पद्धत आहे. आता मित्रांनो समोर पहा स्लाइडवर तुमच्या समोर एक छोटा गुणाकार आला असेल. 2 अंकी संख्येनं 3 अंकी संख्येला आपल्याला गुणायचं आहे. पण मित्रांनो आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण गुणलोय त्या पद्धतीने आपल्याला गुणायचं नाही, तर आपल्याला आता पारंपरिक पद्धतीनं सोडून आपल्याला आता नवीन एका पद्धतीनं गुणाकार करायचा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं, हे जे 2 4 4 तुम्हाला दिसत आहेत हे मी या ठिकाणी लिहून घेतलं. पहा 2 4 4 म्हणजेच प्रत्येकासाठी एक डब्बा मी अशा पद्धतीने मारून घेतलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर 68, तर पहा या ठिकाणी इकडं 6 आणि इथं 8 असं लिहिलेलं आहे. आता थोडं व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हे झाला एकक बरोबर आहे, हा झाला दशक. म्हणजेच काय तर हे 6 नाही विद्यार्थी मित्रांनो, या 6च्या समोर 0 असतो म्हणजेच 60 असतात. म्हणून या ठिकाणी आपण काय करू 60 असं लिहून घेऊ. म्हणजेच मी तुम्हाला ओळखू येण्यासाठी या ठिकाणी 60 असं लिहितो. आता 8च्या समोर पण 0 द्यायचा असतो का नाही, कारण 8 हा एकक स्थानी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो 8 ला 8 लिहा. परत आता त्याच पद्धतीने आपण या 244 करून घेऊ. पहा या 4च्या ठिकाणी 4 ला 4च राहणार. आता ह्या 4च्या ठिकाणी हे 4 काय आहेत दशक स्थानी, म्हणून इथं 1 0 द्या. बरोबर आहे. त्यानंतर 2 हे किती कोणत्या ठिकाणी आहेत तर शतक स्थानी, म्हणून 2च्या समोर 2 0 द्या. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी 200 दिसत असेल, या ठिकाणी 40 व या ठिकाणी 4, इकडं 60 आणि इकडं 8. बरोबर आहे. आता समजलं. तर मित्रांनो काय करायचं पहा, आता काय करायचं पहा, या 60 या संख्येनं या सर्वांना गुणायचं सुरुवातीला. आता पहा मित्रांनो या ठिकाणी 200च्या समोर म्हणजेच 2च्या समोर 2 0 दिसत आहेत आणि 60च्या समोर 1 0. तर मित्रांनो पहा मी पहिलं सुरुवातीला 3 0 जशास तसे देऊन घेतो. बरोबर आहे. आणि 6 2 12 हे या ठिकाणी लिहून घेतो. समजला गुणाकार. त्यानंतर पहा 6च्या समोर 1 0, 4च्या समोर 1 0 म्हणजे 1 आणि 1 होतात 2 0. 6 आणि 4 म्हणजेच या दोघांचा गुणाकार करणार आहोत आपण. 6 चोक 24 हे या ठिकाणी लिहून घेणार. परत पहा 60 गुणिले 4 आपण 6 चोक 24 लिहू आणि 1 0 जो 60च्या बाजूला आहे 6च्या बाजूला तो जशास तसा लिहू. म्हणजे 60 गुणिले 4 याचा गुणाकार आपल्याकडे आलेला आहे 240. आता 60 न सर्व अंकांना आपण काय केलेलं आहे गुणलेला आहे. आता त्याच पद्धतीने आपण काय करू 8 न गुणून घेऊ. 8 2 16 हे आपण या ठिकाणी लिहू आणि 2 0 ला 2 0 देऊ जे की आपल्या 2च्या समोर आहेत. त्यानंतर पहा 8 चोक 32 आणि 4च्या बाजूला 0 आहे म्हणून 0 लिहू. त्यानंतर 8 गुणिले 4 8 चोक 32
हे आपण जशास तसं लिहिलं. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही असं म्हणसाल की सर तुम्हाला खूप वेळ लागत आहे. मित्रांनो लक्षात असू द्या, मी तुम्हाला समजून सांगत आहे म्हणून थोडा वेळ लागतो, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केलात तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर लवकरात लवकर मिळणार. आता काय करायचं मित्रांनो, सर्वांची बेरीज करू म्हणजेच आलेलं आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता पहिल्या रकान्यामध्ये पहिल्या डब्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, 12,000 दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये 2,400 दिसत आहेत, 2,400. परत पहा 240 दिसत आहे तिसऱ्या रकान्यामध्ये, ते आपण जशास तसे लिहिले. चौथ्यामध्ये 1600 आपल्याला दिसत आहेत, 1600. आणि पाचव्या डब्यामध्ये किंवा रकान्यामध्ये 320 आणि शेवटच्या मध्ये आपल्याला 32 दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि या सर्वांची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. पहा आता 0 0 2 ला 2, परत पहा 4 4 आणि 2 6 6 आणि 3 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 9. परत पहा 2 आणि 4 6 6 आणि 6 12 12 आणि 3 विद्यार्थी मित्रांनो 15. 15 ला 5 हातचे किती होतात, 1. 2 आणि 2 4 आणि हातच्याचा 1 5. 5 आणि 1 6. आणि विद्यार्थी मित्रांनो 1 ला 1. आपलं उत्तर किती मिळालं आपल्याला, 16,592 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 244 या संख्येला जर आपण 68 या संख्येनं गुणलं तर उत्तर आपल्याकडे किती येते, 16,592. ही पण एक वेगळी मित्रांनो, ही पण एक वेगळी पद्धत आहे गुणाकार करण्याची. समज मध्ये आलेला आहे, तुम्हाला समजलेला आहे. आता ही एक मी मेथड तुम्हाला शिकवली मित्रांनो. अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या मनानं पण काही गुणाकार करू शकता आणि मग तुम्ही जितके गुणाकार जास्त करसाल तितकं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ कमी लागेल. आता समोर पहा, मी आणखीन एक पद्धत शिकवत आहे. आता मित्रांनो उदाहरण मी तेच घेतलेलं आहे, पण आता पद्धत आपण काय केलेली आहे, जरा बदललेली आहे. आता पद्धत कशी बदलली हे तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो. पहा आपण याच्या पूर्वी जो उदाहरण आपण शिकलो होतो त्या ठिकाणी आपण या 200 च्या समोर 2 0, 4 च्या समोर 1 0 आणि 6 च्या समोर 1 0 अशा पद्धतीने शून्य वगैरे लावलो होतो, म्हणजेच त्याची स्थानिक किंमत आपण घेतली होती. बरोबर आहे. पण मित्रांनो या ठिकाणी आपण कुठलीच स्थानिक किंमत घ्यायची नाही. काय करणार, सुरुवातीला समजून घ्या. 244 आपण लिहिलं, या ठिकाणी 2 लिहिलं, या ठिकाणी 4 लिहिलं, या ठिकाणी 4 लिहिलं आणि इकडं पहा 6 लिहिलेले आहेत आणि इकडं 8 लिहिलेले आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येक डब्याचे 2-2 भाग तुम्हाला झालेले दिसत असतील विद्यार्थी मित्रांनो. आता काय करायचं, कुठलाच विचार करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. पहा या ठिकाणी जो खालचा भाग दिसत आहे त्या ठिकाणी एकक स्थानचा अंक लिहा आणि वरचा भाग जो दिसत आहे त्या ठिकाणी दशक स्थानचा भाग लिहा, म्हणजेच दशक स्थानचा जो अंक येईल तो लिहा. आता एखाद्या वेळेस दशक स्थानचा अंक येतच नाही गुणाकार केल्याच्या नंतर, त्या ठिकाणी काय करायचं तर 0 वापरायचं. पहा आता या ठिकाणी आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो, 6 न या 2 ला आपण गुणू, म्हणजे 6 2 12. मग 12 पैकी एकक स्थानचा जो अंक आहे तो खाली लिहा, दशक स्थानचा वर लिहा. आता समजलं विद्यार्थी मित्रांनो. 6 चौक 24 म्हणजे 4 इथं 2 इथं, पुन्हा 6 चौक 24 म्हणजेच 4 इथं 2 इथं. समजलं. त्यानंतर आता 8 न परत आपण 2 ला गुणू विद्यार्थी मित्रांनो. पहा 8 2 16, 16 ला 6 या ठिकाणी लिहा, 1 या ठिकाणी लिहा. 8 चौक 32, 32 पैकी 2 या ठिकाणी लिहा आणि वर 3 लिहा. पुन्हा परत 8 चौक 32, तर 32 ला 2 या ठिकाणी लिहा, 3 वर लिहा. म्हणजे एकक स्थानचा जो अंक आलेला आहे तो अंक आपल्याला खालच्या डब्यात लिहायचा आहे आणि दशक स्थानचा जो अंक आलेला आहे तो वरच्या डब्यात लिहायचा आहे. आणि तुम्हाला माहित आहे मी सांगितलंय की जर दशक स्थानचा अंक येत नसेल किंवा आला नसेल तर त्या ठिकाणी 0 वापरा. आता झालं तर काय करायचं मित्रांनो, पहा आता फायनली जे आपल्याला उत्तर आपल्याला आणायचं आहे तर या खालच्या साइड पासून आपण अंक घेणार आहोत. आता पहिला डब्बा तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय दिसत आहे, 2 दिसत आहे. हे 2 आपण या ठिकाणी जर लिहून घेतलं, बरोबर आहे, 2 लिहून घेतलं. आता या सर्वांची आपण बेरीज करत जाऊ विद्यार्थी मित्रांनो. जो अंक हातचा येईल तो समोरच्या डब्यामध्ये आपण कॅरी करू. पहा 2 आणि 3 किती होतात, 7. 7 आणि
सॉरी 2 आणि 3 होतात विद्यार्थी मित्रांनो 5, 5 आणि 4 किती होणार 9, हे 9 या ठिकाणी आपण लिहून घेतलं. परत पहा 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 2 विद्यार्थी मित्रांनो किती होणार 15, 15 ला 5 हातचे किती घेणार 1 घेणार, हे समोरच्या डब्यामध्ये ऍड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 2 किती होतात पहा विद्यार्थी मित्रांनो 6, 6 ला या ठिकाणी 6 लिहू आणि या ठिकाणी आता फक्त आपल्याला शेवटच्या डब्यामध्ये कोण उरलेला आहे 1 उरलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो उत्तर आलं आपल्याकडं 16,592. मित्रांनो संख्या चेंज मी केलेली नाही, यापूर्वी पण आपलं 16,592च उत्तर आलं होतं. पहा ही मी तुम्हाला एक वेगळी पद्धत शिकवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो गुणाकार करण्याची. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो 2 गुणाकार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवलेल्या आहेत. सुरुवातीला वेळ लागतो, पण मित्रांनो गणित करण्यासाठी आपल्याला त्या सर्व जे काही आपले गणित आहेत किंवा प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपल्याला प्रॅक्टिस करणं फार गरजेचं असतं. आणि जितकी जास्त तुमची प्रॅक्टिस असेल तितकं लवकर तुम्ही सर्व गणित सोडवू शकता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करसाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.